कधी कधी आपल्याला वाटतं मी दिवसभर खूप मेहनत करते, पण अपेक्षित बदल का होत नाही. आपण दिवसभर खूप धावपळ करतो, काम करतो आणि मग स्वतःच्या स्वप्नांसाठी वेळच उरत नाही. माझ्यासोबतही असंच होत होतं. घर, मुलं, नोकरी आणि दुसरीकडे स्वतःची स्वप्न. पण मला एक गोष्ट समजली, यश मिळवण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी नसते, तर आपल्या वेळेचं योग्य नियोजनही गरजेचं असतं. आणि त्यासाठी मला एका साध्या नियमाची मदत झाली. तो नियम म्हणजे 33-33-33 हा रूल. नियमाचा पहिला भाग आहे की आपल्या वेळेतील 33% वेळ हा स्वतःच्या विकासासाठी द्या. आपण इतरांसाठी खूप काही करतो, पण शेवटचा प्रश्न स्वतःला विचारा, मी स्वतःला चांगलं बनवण्यासाठी आज काय केलं. हे असू शकतं एखादं नवीन कौशल्य शिकणं, पुस्तक वाचणं, अभ्यास करणं, व्यायाम करणं किंवा आपल्या स्वतःच्या स्वप्नांवर काम करणं. मी सुद्धा स्वतःसाठी थोडा वेळ काढायला सुरुवात केली. कधी लवकर उठून अभ्यास केला, कधी एखादं नवीन कौशल्य शिकलं, कधी आपल्या ध्येयाच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं. आणि हळूहळू मला जाणवलं की स्वतःवर केलेली गुंतवणूक कधीही वाया जात नाही. या नियमाचा दुसरा भाग आहे 33% वेळ आपल्या मोठ्या ध्येयासाठी द्या. आपल्यापैकी अनेकांकडे खूप मोठी स्वप्न असतात, पण आपण फक्त ती मनात ठेवतो. स्वप्न पाहणारे लोक आणि स्वप्न पूर्ण करणारे लोक यांच्यात एकच फरक असतो, ती म्हणजे कृती. दररोज फक्त काही वेळ आपल्या ध्येयासाठी दिला तरी मोठा बदल दिसून येतो. जसं मी माझ्या कामासोबत छोट्या छोट्या प्रयत्नांनी माझ्या आवडीच्या गोष्टींवर काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला परिणाम दिसत नव्हता, पण सातत्याने छोटे प्रयत्न करत गेले आणि माझा आत्मविश्वास वाढला. लक्षात ठेवा, मोठं यश एका दिवसात मिळत नाही, पण रोजच्या छोट्या प्रयत्नांनी नक्कीच मिळतं. या नियमाचा तिसरा भाग आहे 33% वेळ आपल्या कुटुंबासाठी आणि महत्वाच्या नात्यांना द्या. कारण यश मिळवताना आपली माणसं मागे राहू नयेत. कुटुंबासोबत घालवलेला वेळ, मुलांसोबत केलेला संवाद आणि आपल्या जवळच्या लोकांना दिलेला आधार हे सुद्धा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. यश म्हणजे फक्त पैसा किंवा प्रसिद्धी नाही, यश म्हणजे स्वतःची स्वप्न पूर्ण करताना आपल्या माणसांसोबत आनंदाने जगता येणं. मित्रांनो, या नियमाने मला एक गोष्ट शिकवली. आपलं आयुष्य बदलण्यासाठी पूर्ण दिवस बदलण्याची गरज नाही, तर आपल्या दिवसातील काही वेळ फक्त योग्य ठिकाणी वापरण्याची गरज आहे. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या आयुष्यातील 33% वेळ माझ्या भविष्यासाठी वापरत आहे का. जर उत्तर नाही असेल तर आजच छोटे बदल सुरू करा. कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल एका मोठ्या निर्णयाने नाही, तर रोजच्या छोट्या सवयींनी होतो. मीही हा नियम माझ्या आयुष्यात वापरत आहे आणि तुम्हीही वापरा. तुमच्या आयुष्यात काय बदल झाला ते मला कमेंट करून नक्की सांगा. कारण बदलाची सुरुवात नेहमी छोट्या पावलाने होते.